नमस्कार, मी प्रोफेसर राजेश पवार, एज्युकेशन काउन्सिलर आणि करिअर गाईड. विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आज 10वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि आता इथून पुढं तुमचे पुढच्या महिन्यापर्यंत इन्स्टिट्यूट शोधण्यासाठी जेईची तयारी असेल, नीटची तयारी असेल, NDची तयारी असेल किंवा इतर कुठल्या कॉम्पिटिटिव्ह एंट्रन्स एक्झामची तुमची तयारी असेल, यासाठी पालकांची धावपळ सुरू असते की चांगली इन्स्टिट्यूट आपल्याला मिळाली पाहिजे आणि त्यामधून आपल्या विद्यार्थ्याचं, आपल्या पाल्याचं करिअर उज्ज्वल झालं पाहिजे. हे प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं, प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं. जर आपण आज टेक्नॉलॉजीचा विचार केला किंवा बरेच विद्यार्थी JEE, CET यासारख्या माध्यमातून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचं स्वप्न बघत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मला एक तुम्हाला सजेशन द्यायचं आहे की तुम्ही ज्यावेळी एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेता त्यावेळी त्या ठिकाणचं कल्चर बघा, त्या ठिकाणचे टीचर, तुम्हाला टीचिंग करणारा जो स्टाफ आहे त्या स्टाफचे जी काही तुमचं शिकवण्याचे हातोटे आहे किंवा तुमच्या मुलाला तो समजतोय का. जी मुलं स्टेट बोर्डचे आहेत त्यांना NCERT पॅटर्न समजायला थोडा वेळ लागतो. तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ट्युशनमध्ये डेमो क्लासेस अरेंज केलेले असतात, ते तुम्ही अटेंड करू शकता. त्या माध्यमातून तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटची ओळख होत असते. JEE मेनमधून JEE ॲडव्हान्स ज्यावेळी तुम्ही एक्झामसाठी प्रिपरेशन करायचं असतं त्यावेळी तुम्हाला एलिजिबल व्हायचं असतं, त्यावेळी JEE मेनमधून JEE ॲडव्हान्समध्ये जाण्यासाठी बोर्ड पॅटर्नलाही तुम्हाला 75% किंवा त्याहीपेक्षा जास्त 75 अबव पर्सेंटेज पाहिजे असतात. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. नुसता NCERT पॅटर्नच लर्न करायचा नाही आहे, तर तुम्हाला त्याच्याबरोबर बोर्ड पॅटर्नलाही चांगले मार्क आले पाहिजे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे. कारण आपण जी 2 वर्ष मेहनत घेतो, तुम्ही याच्यामध्ये थोडा जरी बॅकलॉग पडला किंवा थोडं जरी तुम्ही पाठीमागे आलात बोर्ड एक्झाममध्ये, तरी तुम्ही JEE ॲडव्हान्सची एक्झाम देऊ शकत नाही. अर्थात JEE मेनमधूनही बरेच पर्याय उपलब्ध आहेत, बरेच इंजिनिअरिंग कॉलेज उपलब्ध आहेत, NIT सारखे कॉलेज आहेत, MIT सारखे कॉलेज आहेत, रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत भारतामध्ये, जसं की IISER जी इन्स्टिट्यूट आहे याच्या भारतामध्ये 7 ब्रँचेस आहेत. JEE ॲडव्हान्समधून तुम्ही ज्यावेळी पुढं जाता किंवा JEE ॲडव्हान्स तुम्ही क्रॅक करता, त्याच्यामधून तुम्हाला गव्हर्नमेंटचे IIT खडगपूर, IIT कानपूर, मुंबई पवई जे ड्रीम कॉलेज असतं बऱ्याच विद्यार्थ्यांचं, तर हे IIT कॉलेज तुम्हाला मिळतात. पण ह्या एक्झाम ज्या आहेत JEE मेन किंवा JEE ॲडव्हान्स जगातली 3ऱ्या नंबरची टफेस्ट एक्झाम आहे आणि भारतातली नंबर 1ची टफेस्ट एक्झाम आहे, असं म्हटलेलं वावगं ठरणार नाही. या एक्झामची तयारी करण्यासाठी फक्त तुमची मेहनत किंवा तुम्ही जे काही कंटेंट लर्न करताय किंवा जे इन्स्टिट्यूट जॉईन करता तिथं जी मेहनत घेतात, जे टीचर मेहनत घेतात, या ठिकाणी फक्त IQच महत्त्वाचा नसून विद्यार्थी मित्रांनो, इमोशनल कोशंट म्हणजे EQ सुद्धा महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये फक्त ॲनालिटिकल स्किल असून चालत नाही, तुमचा इमोशनल कोशंट म्हणजे तुमची भावनिक बुद्धिमत्ताही त्याच्यामध्ये तपासली जाते. बऱ्याच वेळा 22-23, 23-24 मध्ये ज्या एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये बरेच क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला आउट ऑफ सिलेबस होते आणि विद्यार्थ्यांना ते आउट ऑफ सिलेबस वाटले असतील, पण या ठिकाणीच तुमची भावनिक बुद्धिमत्ता चेक केली जाते. ह्या एक्झाम काय बघत असतात विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचं स्पीड आणि ॲक्युरसी, या 2 गोष्टी लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की JEE सारख्या एक्झाम, नीट सारख्या एक्झाम तुमचे पेशन्स बघत असतात. त्यामुळं तुम्ही खूप पेशंट असणं महत्त्वाचं आहे, तुमच्याकडं खूप सहनशीलता असणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक अनकम्फर्टेबल सिच्युएशनला फेस करण्याची मानसिकता तुमची असणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतात त्या इन्स्टिट्यूटचं जे काही कल्चर आहे ते तुम्हाला जर अगोदरच कळालं आणि त्या कल्चरमध्ये तुम्ही राहिलात, म्हणजेच मला सांगायचं की जे विद्यार्थी तुमच्याबरोबर शिकत असतात तेही तुमच्याच बरोबरीने तयारी करत असतात, त्या विद्यार्थ्यांचाही बराच प्रभाव तुमच्याबरोबर पडत असतो, तुमच्यावरती पडत असतो. असं म्हणतात की ज्या 5 लोकांमध्ये आपण राहतो त्यांच्यासारखीच आपली पर्सनॅलिटी बनत असते.
तर इथंही असंच आहे की ज्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतात त्या इन्स्टिट्यूटचं कल्चर, जर समजा तुम्हाला JEEची तयारी करायची, JEE ॲडव्हान्सची तयारी करायची, CETची तयारी करायची, तर त्या ठिकाणचं कल्चरही तुम्ही बघितलं पाहिजे. त्या कल्चर ते तुमचं 2 ते 2.5 वर्षाचं जे कल्चर आहे हे तुम्हाला एक डिसिप्लिन देत असतं. JEEची एक्झाम ही फक्त एक्झाम नसून ती एक मेंटॅलिटी आहे. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायची. मी परत एकदा सांगतोय, JEE मेन असो, JEE ॲडव्हान्स असो, ही एक्झाम नसून एक मेंटॅलिटी आहे, एक डिसिप्लिन आहे. म्हणून तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल, जे विद्यार्थी JEE ॲडव्हान्समधून IITमध्ये गेलेले आहेत, असे विद्यार्थी त्यांचं क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रामध्ये जरी प्रवेश केला तरी ते सक्सेस होतात. फॉर एक्झाम्पल MPSC UPSC सारख्या एक्झाममधूनही ते तुम्हाला टॉपर आलेले दिसतील. त्याचं कारण एकच आहे की याच्यामध्ये याचा अर्थ असा नाही की JEE मेन आणि JEE ॲडव्हान्सचा सिलेबस UPSCमध्ये आहे असं नाही आहे. पण तुम्हाला जे 2 ते 2.5 वर्ष जे कल्चर मिळतं, त्या कल्चरमध्ये तुम्ही जो अभ्यास करता, जे डिसिप्लिन तुमच्यामध्ये येतं, ह्या डिसिप्लिनमुळं तुम्हाला सक्सेस मिळतं. तर हे डिसिप्लिन तुम्हाला जर तुमच्यामध्ये इनकल्केट करायचं असेल, तुमच्यामध्ये जर ते स्वतःमध्ये जर तुम्हाला ते आणायचं असेल, तर नक्कीच तुम्हाला त्या पद्धतीचे इन्स्टिट्यूट पाहिजे, त्या पद्धतीचे टीचर तुम्हाला कोऑपरेट करणारे, गायडन्स करणारे, अशा पद्धतीची इन्स्टिट्यूट तुम्ही शोधली पाहिजे. बऱ्याच इन्स्टिट्यूटमध्ये डेमो क्लासेस दिले जातात, डेमो लेक्चर दिले जातात, ते तुम्ही बघा आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही प्रवेश घ्या. चांगले इन्स्टिट्यूट निवडा, जेणेकरून तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल. आणि तुम्ही ज्यावेळी एंट्रन्स एक्झाम, नीट, JEE, महाराष्ट्रातले CET सारख्या एक्झाम ज्या आहेत, CETकडेही बऱ्याच विद्यार्थ्यांचा कल असतो. पण या वर्षीपासून CETचाही टफनेस जे गव्हर्नमेंट आहे ते वाढवत आहे. कारण कॉम्पिटिशन जितकं वाढतं त्या पद्धतीने एक्झामचा टफनेस वाढत असतो. त्याचं कारण असं आहे की जितके जास्त ॲप्लिकेशन येतात त्या पद्धतीला गव्हर्नमेंटही किंवा आपली शैक्षणिक जी काही सिस्टम आहे ते सिस्टमही त्या पद्धतीचा किंवा विद्यार्थ्यांना किती सीट द्यायचे, किती सीट अवेलेबल होत आहेत हा विचार करून प्रश्नपत्रिकाचा जो काही पॅटर्न आहे तो चेंज करावा लागतो. तर यावर्षी कॉम्पिटिशनच्या तुलनेनं जे काही क्वेश्चन पेपरचा जो CETचा टफनेस असेल तो वाढवला जाणार आहे. CETमधूनही तुम्ही पुण्यातले COEP सारखे ड्रीम कॉलेज निवडू शकता, तिथूनही तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता. तुम्हाला चांगलं फील्ड मिळण्यासाठी किंवा आपण ज्याला म्हणू शकतो की तुम्हाला चांगला स्ट्रीम मिळण्यासाठी त्या ठिकाणी खूप चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे, डिसिप्लिन ठेवणं गरजेचं आहे आणि तुमची मेंटॅलिटी तयार होणं गरजेचं आहे. ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही ह्या सगळ्या सिच्युएशन कशा फेस करता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या व्यतिरिक्तही तुम्हाला गायडन्स हवा असेल, काउन्सिलिंग हवं असेल तर तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.